नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 जून 2025 रोजी जी MH सेट परीक्षा होणार आहे। या परीक्षेच्या संदर्भाने जो पेपर क्रमांक 1 असतो, जो सर्वांना अनिवार्य पेपर असतो, यासाठी कोणती महत्त्वाची बुक यूज करायची आहेत त्या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम पाहूया आपण जो कंपल्सरी पेपर आहे सर्वांना पहिला। या पेपरमध्ये एक 10 प्रकरणं आहेत। मग या 10 प्रकरणाच्या संदर्भाने आपल्याला कसा अभ्यास करायचा किंवा एक्स्ट्रा बुक किंवा संदर्भ ग्रंथ कोणते अभ्यासायचे आहेत जेणेकरून आपला सिलेबस कव्हर होईल, या संदर्भाने सुद्धा आपण पुढे चर्चा करूयात। प्रामुख्याने ॲज अन ॲव्हरेज ज्या बुक्समध्ये आपला सिलेबस कव्हर केलेला आहे त्या बुक्सच्या संदर्भाने आपण पाहूयात। यामध्ये बघा, नेट सेट JRF अनिवार्य पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक जे 2025 साठी बुक बनवलं आहे के सागर पब्लिकेशनचं आणि डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांनी लिहिलं। हे बुक एकदम जो तुमचा सिलेबस आहे त्या सिलेबसला अनुसरून लिहिलेलं बुक आहे आणि प्रकरणावाईज त्यांनी थेरॉटिकली माहिती पण दिलेली आहे आणि सराव प्रश्न पण या बुक्समध्ये दिलेला आहे। त्याचबरोबर दुसरं एक बुक आहे पेपर क्रमांक 1 साठी सेट नेट मार्गदर्शक विद्याभारती प्रकाशनचं दायमा सरांचं बुक आहे। हे सुद्धा बुक थेरॉटिकली माहिती आणि तुम्हाला सराव प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये या बुकमध्ये पाहायला मिळतील। जे विद्यार्थी नेटची पण तयारी करतात किंवा ज्या विद्यार्थ्यांना मराठीपेक्षा इंग्लिश सेट द्यायचा आहे अशांसाठी तुम्ही हे हिंदीमधनं भी घेऊ शकता, UGC नेटसाठी पण हे यूज करू शकता आणि थोडा संदर्भ म्हणून इंग्रजीचा तुम्ही हे इंग्लिश बुकसुद्धा घेऊ शकता। दोन्ही लँग्वेजमध्ये उपलब्ध आहे। पियर्सन पब्लिकेशनचं KVS मदान सरांचं ते बुक आहे, ठीक आहे। तर हे बुक ऑनलाईन खरेदीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे किंवा जे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे तुम्हाला ऑनलाईन खरेदीसाठी या बुकच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं प्रकरणावाईज एक्स्ट्रा स्टडी करायचा आहे त्यांच्यासाठी आपण अजून थोडीशी चर्चा करूया की स्पेशल प्रकरणाचा अभ्यास आपल्याला कसा करता येईल। सर्वप्रथम तुम्ही जे मागील 4 ते 5 वर्षाचे सराव पेपर आहेत, म्हणजे मागील वर्षाचे सराव पेपर म्हणजे ओल्ड पेपर, हे सराव अगोदर ओल्ड पेपर सरावचा आपण पुढे बघणारच आहोत। आपण सराव टेस्ट पण घेत आहोत, त्या संदर्भाने आपण पुढे चर्चा करूयात। तर मागील 5 ते 6 वर्षाच्या ओल्ड पेपर जे आहेत झालेले पेपर क्रमांक 1चे हे वेबसाईटवर डाउनलोड करा किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनल सेटनेट स्टडी सर्च करा। तिथं तुम्हाला आम्ही हे पेपर उपलब्ध करून दिलेले जवळपास 13 पेपर उपलब्ध आहेत। मागच्या 13 वर्षाचे पेपर तिथं तुम्हाला उपलब्ध आहेत। 13 वर्षाचे PDF पेपर, त्याचे ॲनालाइज करणारे व्हिडिओसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। जसं आपण आत्ताच पाहिलं की जर पूर्ण सिलेबसचे बुक पाहिजे तर तुम्हाला UGC सेटनेट पेपर पहिला संपूर्ण मार्गदर्शक डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचं जे आपण त्याचे इमेज पण पाहिलं आहे। त्याचबरोबर ब्रिजमोहन दायमा सरांचं विद्याभारती प्रकाशनचं बुक देखील आहे। त्याचबरोबर KVS मदान सरांचं सुद्धा तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश मीडियममध्ये बुक मिळणार आहे। आता जर आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे, जसं तुम्हाला बुद्धिमापन चाचणी, मॅथ आणि डाटा इंटरप्रिटेशन आपल्याला विचारतात। साधारणतः आपण जर पाहिलं तर 15 गुणांना पूर्ण मॅथ आणि रिझनिंग तुम्हाला विचारलं जातं। तर मग तुम्ही स्पेशल बुद्धिमत्ता जी तुम्हाला टॉपिक येतात ते ॲनालाइज करा किंवा आपण व्हिडिओमध्ये खूप सारा ॲनालाइज केलेला आहे। अग्रवाल सरांच्या बुकमधून तुम्ही रिझनिंगचे स्टँडर्ड क्वेश्चन अभ्यासू शकता किंवा एक जनरल बेसिकसाठी तुम्ही अंकलगी सर, राणे सर, ज्ञानदीप प्रकाशन किंवा अभिनव प्रकाशनचं बुक यूज करू शकता। हे तुमचे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांकडे बुक असतात। मग एक खूप कमी कालावधीसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या मित्राकडून हे बुक यूज करू शकता। तुम्हाला म्हणजे जास्त आर्थिक बोजा पण तुमच्यावर पडणार नाही। त्यानंतर संपूर्ण गणित अग्रवाल सर, राणे सर, महाले सर किंवा वसे सर यांच्या बुकमधून जे गणित जास्तीत जास्त टॉपिकवर तुम्हाला सेट परीक्षा विचारते ना तेवढेच प्रकरणं तुम्ही या बुक्समधून करू शकता आणि तिथे देखील तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सराव करू शकता। पर्यावरणासाठी एरक भरूचा यांचं बुक वापरा किंवा 11वी 12वीचे जे पर्यावरणाचे बुक्स आहेत त्याच्यामधून ज्या बेसिक कन्सेप्ट आहे
बरोबर आहे. जसं सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे किंवा आंतरराष्ट्रीय करार आहे किंवा प्रदूषणाचे प्रकार आहे किंवा प्रदूषकाचं वर्गीकरण आहे, जागतिक तापमान वृद्धी आहे. हे टॉपिक तुम्ही 11वी-12वीच्या बुकमधून करा किंवा एरक भरूच्या यांच्या बुकमधून करा, परंतु किंवा गुगल सर्च करूनही तुम्ही माहिती मिळवू शकता. त्यानंतर कम्प्युटर ज्ञानासाठी बेसिक MSITचं बुक किमान तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जर शक्य जर झालं तर STI PSI मेन्स किंवा तुम्हाला राज्यसेवेलासुद्धा थोडासा सिलेबस आहे, त्या विद्यार्थ्यांकडून देखील तुम्ही क्वेश्चन्स तयारी करून घेऊ शकता, ज्या विद्यार्थ्याकडं संगणकाचे क्वेश्चन्स तयार असतील ते. त्याचबरोबर आपण सराव पेपरमध्ये देखील खूप सारे अगदी पेपर पॅटर्ननुसार पूर्णचे पूर्ण प्रश्न काढलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. ओल्ड पेपरचे सुद्धा तुम्हाला प्रश्न उपयुक्त ठरणार आहेत. आणि जो पहिला प्रकरण आहे अध्यापन अभियोग्यता, तर हे जे विद्यार्थ्यांचं BEd झालं आहे ना, अध्यापनशास्त्र, तर ते बुक जरी तुम्ही यूज केले, अध्ययनावर परिणाम करणारे घटक, अध्यापनावर परिणाम करणारे घटक, त्यांची वैशिष्ट्ये, प्रक्रिया, ठीक आहे, मूल्यमापन प्रकरण प्रत्येक वेळी एक्झामला विचारतात, मग तेवढं मूल्यमापन प्रकरण जरी आपण करतोय तरी मला वाटतं तुमचा बेसिक अभ्यास होणार आहे. ठीक आहे. बघा, जर एक्स्ट्रा करायचं आहे तर हे बुक यूज करा आणि बेसिक करायचं आहे तर तुम्ही त्या बुकमधून यूज करू शकता. तुम्ही तुमच्या पद्धतीनं 2 बुक घेऊ शकता, 1 बुक घेऊ शकता. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या अभ्यासानुसार हे बुक्स तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आता बघा, बुक्सची माहिती घेतली आपण, त्याचबरोबर आपण ओल्ड पेपर पण आपल्याकडे उपलब्ध आहेत टेलिग्राम चॅनलला. मग आपण एक सराव पेपर सिरीज पण सुरू केलेली आहे. म्हणजे आपण काय केलं, 2011 ते 2024 या दरम्यान झालेले जे काही पेपर क्रमांक 1 आहेत हे सर्व ॲनालाइज केले, टॉपिक वाईज व्हिडिओ बनवले, त्याचबरोबर पूर्णचे पूर्ण जवळपास एका तासाचे ॲनालाइज करणारे व्हिडिओ बनवले आणि त्याला अनुसरून, म्हणजे ते प्रश्न आपण रिपीट करत नाही आहेत ओल्ड क्वेश्चन, त्याला अनुसरून आपण प्रश्न तसे डिझाईन केले आणि एक आपण सराव पेपर म्हणून घेत आहोत. 12 PDF पेपर घेणार आहेत, पेपर क्रमांक 1चे 12 पेपर. व्हॉट्सअपला तुम्हाला PDF पाठवणार आहोत. या 12 पेपरची 450 रुपये फीस असणार आहे आणि प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे आम्ही विश्लेषण देणार आहोत. पेपरचं माध्यम मराठी असेल आणि तुम्हाला खालील वेळेप्रमाणेच तुम्हाला ते पेपर पाठवले जातील. तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता. फोनपे गुगल पे नेम येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला जर समजा तुम्ही हा व्हिडिओ नंतर ऐकताय कधी, म्हणजे समजा तुम्ही मार्चमध्ये किंवा एप्रिलमध्ये हा व्हिडिओ ऐकताय, तर तुम्हाला झालेले पेपर, समजा तुम्ही जर 30 मार्चला जॉईन करताय तर झालेले पेपर एकाच दिवशी मिळतील तुम्हाला फी पे केल्या. ठीक आहे. आणि मात्र पुढचे पेपर तुम्हाला या तारखेप्रमाणेच मिळणार आहेत. म्हणजे या प्रत्येक तारखेला तुम्हाला सकाळी 11 वाजता PDF पेपर व्हॉट्सअपला मिळेल, त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की मिळेल आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ मिळेल. मला वाटतं या संदर्भानं एवढी चर्चा निश्चित तुम्हाला माहिती उपयोगी ठरणार आहे. सेट, नेट, TET, TIITच्या एक्झामसाठी तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल स्वतंत्र आहेत, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक आहेत. आणि ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत, पोल क्वेश्चन्स आहेत, त्याचबरोबर ओल्ड पेपर आहेत आणि महत्त्वाच्या व्हिडिओच्या अपडेट आहेत. ठीक आहे. तर यासाठी तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी, डायरेक्ट सर्च करू शकता, सेट नेट स्टडी असा तुम्हाला लोगो त्याचा मिळून जाईल, तेव्हा तुम्ही ते जॉईन करू शकता. मला वाटतं हा व्हिडिओ निश्चित येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. धन्यवाद.